तुम्हाला जर ऐकायचं असेल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही कळले तरी दुसरा येईल हे जरी नाही कळले 1 तारीख सब एक साथ अरे बरात करा 2 मिनिट आनंद सब एक साथ धन्यवाद शाबाश थोड़ा आवाज से कम करो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा आळ बांधून येईल 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 एका जनार्दनी आमच्या काय बाजारीला एका जनार्दनी आमच्या काय बाजारीला भजनी लागा तो करा कई बारी
तिच्या रूपाचं ऊन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अरे अशीच देखणी होती अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून वाह त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान असा राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान किंमत केली दुधाची तुझ्या किंमत केली दुधाची तुझ्या आईची जाग माझी जाग झाला महाराजाचा झाला महाराजाचा झाला महाराजाचा राजा शिवाजी राजा तुम्ही डुबू डुबू ऐका गौरे बिरबितो तुम्ही डुबू डुबू ऐका डौर 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 एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी काय तरुणांचं प्रेम आहे आनंद नाही आनंदाशी जोडा तुम्ही घरी एवढा आनंद साजरा करून बा तुमचे पोरं म्हणतील आपली बुटी बिघडली हॉस्पिटलमध्ये घेऊन चला हा आनंद इथेच आहे 11:10 झाले तुमचे 10 मिनिट जास्त घेतले काही कारण नसताना आपल्याला सगळ्यांना उदार अंतःकरणानं या गोरटे परिवाराच्या चरणी साष्टांग दंडवत करतो की वडिलांचा खूप चांगला देखणा सोहळा तुम्ही आयोजित केला या सोहळ्याचा कृपाशीर्वाद तुमच्या वडिलांचा पूर्वजांचा परमेश्वराचा काशीमाईचा तुमच्या पाठीशी राहू ही प्रार्थना करूया आणि सेवेला या ठिकाणी विराम देऊया देव आवडीचा झाला की मनुष्याचं भाग्य उदयाला येतं संतांचं आलं तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव इतक्या भाग्यवान इतक्या पुण्यवान इतक्या पवित्र आणि देव आवडणारा अखंडित संतांचं देवावर प्रेम करणाऱ्या संतांची सेवा जर तुम्ही केलीत तर तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुम्हाला देवाची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला सगळ्यांना मिळेल केवळ संतांच्या सेवेचं ते फळ आहे आपल्याला सगळ्यांना ते फळ पदरात घालता यावं ही सदिच्छा शुभकामना आजच्या कीर्तनाला व्यक्त करूया आणि चितकला मुक्ताबाईच्या चरणी ही सेवा सुपूर्द करूया विठोबा रखुमा दिनांक 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे वैशाख वद्य दशमी 2 जूनला आहे आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे कधी कधी श्री क्षेत्र मुक्ताईनगर जळगाव जिल्हा आपण आईसाहेबांच्या दर्शनाला येत चला जवळजवळ 100 करोड रुपयाचा पर्यटनाच्या क्षेत्रातून मुक्ताबाईच्या मंदिराचा आराखडा आहे खूप मोठं मंदिर मुक्ताबाईंचं पूर्ण झालेलं आहे तुम्ही आवर्जून एकदा मंदिर बघायला या कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली या मातृदैवत आहे ज्ञानोबाऱ्यांना जिने ज्ञानेश्वरी या राज्याला द्यायला लावली ती माझी मुक्ताई आहे आदी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजिठी विवेकाची गोष्ट सांगा ज्ञानदादा या राज्याला अहो विवेकाची गोष्ट निवाशाला सांगितली
आणि विश्वाच्या उपयोगाला आली अशी कर्तबगार बहीण या महाराष्ट्रातली ती मुक्ताई, त्या आईसाहेबांच्या दर्शनाला या. 50,000 लोकांचं मांडे भोजन आहे, आमरसाची पंगत आहे 2 जूनला. खूप मोठा सोहळा नियोजन. महाराष्ट्रातला तत्कालीन सगळा समाज. आता महाराष्ट्रात असं गाव नाही ज्याला मुक्ताबाई माहिती नाही, मुक्ताबाईचं भजन माहिती नाही. 7ही संतांमध्ये सगळ्यात मोठं मंदिर मुक्ताबाईचं आहे. पालखी सोहळ्याचं प्रस्थान दिनांक 18 जूनला आहे आणि 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आमरसाचं जेवण जेवायला एकदा नक्की या आणि आईसाहेबांचं दर्शनाला तुमच्या मुलाबाळांना घेऊन या. मला विश्वास आहे तुम्ही जर 2-4 पावलं मुक्ताबाई करता टाकले तर संकट काळामध्ये मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येतील. इतकं कनवाळानु कृपाळू दैवत ही चित्काला मुक्ताबाई आहे. या परिवाराला सुद्धा मुक्ताबाईचा आशीर्वाद मिळो. वैकुंठवासी शिवराज बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आदरणीय पुंडलिक शिवाजी गोरटे, रंगनाथ पुंडलिक गोरटे, बळीराम रंगनाथ गोरटे, सुधीर शिवराज गोरटे आदी करून संपूर्ण गोरटे परिवार यांच्या चरणी प्रणाम करतो. माझे बंधू श्रद्धेय कृष्णा महाराज बोरकडे, श्रद्धेय उद्धव बापू शिंदे, श्रद्धेय अभिमन्यू महाराज पांचाळ, आदरणीय ज्यांनी आग्रह केला असे आदरणीय हरिभाऊ पांचाळ, हरिभाऊंना मनापासून माझी सगळी बांधव आलेली आहेत. वेळात वेळ काढून तुम्ही मोठ्या प्रेमाने इथपर्यंत आलात. परिसरातून जेवढी मंडळी आले, जेवढ्यांचे मला फोन झाले, त्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि सेवेला विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान